नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की रत्ना आंब्याची पूर्ण माहिती. तर आपण 8 दिवसापूर्वी हे आंबे काढले होते. तर आपण बघू शकता की आता जो आपला रत्ना आंबा आहे तो तयार झालेला आहे. म्हणजे कसं की त्याला अतिशय पिवळसर असा रंग आलेला आहे. आपण काय केलं आहे की 8 दिवसापूर्वी आपण हे आंबे काढले व ते आडीला लावले. आता हे आंबे आपले तयार झाले. म्हणजे कसं की खाण्यासाठी अतिशय उत्तम व चविष्ट आहे. तर आता आपण हे आंबे ते कापणार आहोत. आपण बघू शकता की ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा साका नाही. तर आपण काय करायचं आहे की हा आंबा प्रथम आपण धुवून घ्यायचा आहे व तो आपण कापायचा आहे. म्हणजे तुम्ही बघणार की ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा साका नाही. तर ह्याला कसा पिवळसर रंग आलेला आहे. म्हणजे अगदी नैसर्गिक पद्धतीने हा आता आपण आंबा पिकवलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण केमिकलचा वापर केला नाही. अतिशय चविष्ट व चांगला आपला आंबा तयार झाला आहे. आपण बघू शकता की आता हा आपण आंबा कापला आहे. तर ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा साका नाही. बाकीच्या आंब्यामध्ये तुम्हाला साका वगैरे बघायला मिळेल. पण ह्या रत्नाच्या आंब्यामध्ये कोणत्याही प्रकारचा साका नाही. हा खाण्यासाठी पण अतिशय चविष्ट व स्वादिष्ट असतो. पण लक्षात घ्या, हा उपाशीपोटी खाऊ नका. कारण कसं आहे की उपाशीपोटी खाल्ल्यानंतर कसं आंब्यामध्ये जास्त उष्णता असते. तर आपण जेवण वगैरे केल्यानंतर हा आंबा खावा. म्हणजे कसं आपल्याला ज्या उष्णतेचा परिणाम आहे तो पण कमी होईल. तर आता आपण दुसरा आंबा कापणार आहोत. तर दुसऱ्या आंब्यामध्ये पण आपण बघू शकता की तो पण अतिशय चांगल्या प्रकारचा आपला आंबा तयार झाला आहे व त्या आंब्यामध्ये पण कोणत्याही प्रकारचा साका नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.